बंडू नावाचा एक मुलगा होता. तो खूप कष्ट करत होता. तो एके दिवशी पीक लागले म्हणून आपल्या कुटुंबासाठी त्यांनी कपडे घेतले आणि स्वतःसाठी विचार घेतला आणि त्याने विचार घालून पाहिला. चार बोट विचार मोठा होता आणि तो त्याच्या बायकोकडे गेला आणि म्हणाला, अगं माझा विचार जरा 4 बोटे लांब गेलाय, रशीहून टाका मारून देतेस का? नाही हो, मला खूप काम पडले, मला स्वयंपाक करायचा आहे, सुबीतला शाळेला घालायचं आहे, मला नाही होणार, तुम्ही सुबीतकडे जावा. अगं सुबीत, जरा माझे 4 बोटे विचार मोठा झालाय, जरा शिवून टाका घालून देतेस का? नाही रे दादा, मला खूप अभ्यास पडला आहे, मी नाही करणार, तू आईकडे जा. आई, जरा माझे 4 बोट विचार लांब झाला, जरा कापून टाका घालून देतेस का? आई म्हणाली, जा तिकडं, मला माझी वैरण चिरून बोट बोटाची तुकडं झाली, ती मी नाही करणार. मग तो बंडू शेतात गेला आणि आला, म्हणाला की आपलं काम आपणच करायचं नाही. मग त्या बंडूची बायको म्हणाली, उगाच आणला बरडाले, सकाळीच कापला असते तर बरं झालं असतं. मग त्यांनी चार बोटे कापली आणि टाका घालून तिथं ठेवली. आणि परत बंडूची बहीण म्हणाली, माझा दादा एवढा कष्ट करतो, खूप कष्ट आहे, उगाच मी रागवले दादावर. मग तिने पण 4 बोट कापून टाके घातली आणि परत आई म्हणाली, पोरगा माझा राबतोय, मी कशाला बोलले त्याला. मग तिने पण 4 बोट कापली आणि दारीची 4 बोट कापली आणि टाका घालून तिथे ठेवली. आणि बंडू आला शेतावरून आणि बंडू म्हणाला, आपलं काम आपणच करायचं. मग बंडूने पण 4 बोट विजारी कापली आणि टाका घालून तिथे ठेवली. सगळे आश्चर्य झाले आणि त्याची बायको म्हणाली, मी पण 4 बोट विजारी टाका घालून तिथं ठेवलेली. आणि त्याची बहीण पण म्हणाली, मी पण विचारी 4 बोट टाका घालून तिथं ठेवलेली. आणि त्याची आई म्हणाली, आता ग बया, मी पण 4 बोट विजारी कापून टाका घालून तिथं ठेवली. आणि सगळे आश्चर्य झाले, हसू लागले.